आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोहोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील. शब्द मुख्यमंत्र्याचा आहे, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे, हा शब्द महायुती सरकारचा आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे. पुढील 2 तासात ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपयांचा हप्ता येणार. एकनाथ शिंदेनी ऑर्डर दिल्या. 16 जिल्ह्यांमध्ये सर्वांना 1500 रुपये आज या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आज मिळणार आहेत. लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्ताच पाहिलेलं सुद्धा आहे. तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे आत्ता सांगितलं आहे की पुढील 2 तासांच्या आतमध्ये ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडण्यासाठी डीबीटीचं बटन त्यांनी तिकडून आता दाबलेलं आहे. डीबीटीचं बटन तिकडून तुमच्या भावांनी आता दाबलेलं आहे. त्यामुळे पुढील 2 तासांच्या आतमध्ये प्रशासनाने निवडलेल्या या 15 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे आता महिलांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर आता बँकांना देऊन टाकली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द पक्का असतो. ते जे बोलतात ते 100% खरं असतं, करून सुद्धा दाखवतात. तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुम्हाला पूर्ण 1 वर्ष झालं 12 महिन्यांचे 12 हप्ते तुमच्या बँकेच्या खात्यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी आता या ठिकाणी जमा केलेले आहेत. सर्व लाडक्या बहिणींना आतापर्यंत 12 हप्त्याचे 15,000 रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी आता गेले 1 वर्ष झालं त्यांनी सोडलेलं आहे. ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती पुढील फक्त 2 तासांच्या आतमध्ये आता सरकारने निवडलेल्या या 15 जिल्ह्यामध्ये सोडण्याचे आदेश आत्ताच 10 मिनिटापूर्वी आता तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आता या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा पण विश्वास असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. पुढील 2 तासांच्या आतमध्ये आता या 15 जिल्ह्यामध्ये सर्वांना 1500 रुपये बँकेत आल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी आता दिसणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, तो म्हणजे सर्वच बँकामध्ये आताही पैसे येणार नाहीत, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आत्ताच 5 मिनिटापूर्वी महत्त्वाची बातमी या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना दिली आहे. लाडक्या बहिणीचे 37 ते 38 बँकेचे खाते बंद करण्याच्या सूचना सरकारला त्यांनी दिल्या आहेत. कदाचित तुम्हाला विश्वास पटत नसेल तर तुम्ही नक्की ऐकायचं आहे. महिला व बालविकास मंत्री तुमच्या ज्या लाडक्या बहिणीचा हप्ता सोडण्याचं काम करतात त्यांनी काय म्हणलेलं आहे तुम्हीच आता ऐका. मी त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे 37-38 अकाउंट आहेत, या अकाउंटमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर कुठल्या शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नये अशा पद्धतीनं आदेश. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्ही पण आत्ताच बातमी नक्की ऐकलेली आहे. 14,000 पुरुषांनी आता आम्ही महिलाच आहोत, आम्ही लाडक्या बहिणीच आहोत अशा प्रकारे अशा पद्धतीने लाभ घेतल्याचं आता उघड झालंय. त्यामुळे 37 ते 38 बँकेचे खाते बंद करण्याच्या सूचना आत्ताच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी बँकांना या ठिकाणी देऊन टाकले आहे. त्यामुळे आता सर्वच लाडक्या बहिणींना हा 1500 रुपयांचा लाभ मिळणार नाही. पुढील 2 तासांच्या आतमध्ये जे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये या ठिकाणी सोडण्यासाठी उपमुख्यमंत्री म्हणजेच तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन तिकडून दाबलंय. परंतु या ठराविकच बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत. त्यामुळे कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत लगेच पहा. आता बघा लाडक्या बहिणींनो, काही ठराविकच बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत. 15 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता ठराविकच बँकांना आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळालाय त्यांच्या खात्यावरती पुढील 2 तासांच्या आतमध्ये 15 जिल्ह्यामध्ये महिलांच्या खात्यावरती ऑगस्टचे 1500 रुपये तुम्हाला सोडले जाणार आहेत. आता बघा लाडक्या बहिणींनो, आत्ताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची घोषणा झाल्या. 10 लाख बहिणींच्या खात्यावरती पुढील 2 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये 1500 रुपये तुम्हाला 100% जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्ही आतापर्यंत तुम्हाला महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी जसे सोडलेत, त्यामुळे तुमचा पण एकनाथ शिंदे साहेबांवर खूप विश्वास आहे. तर आता पुढील 2 तासांच्या आतमध्ये तुम्हाला जसा जुलै महिन्याचे 1500 रुपये बँकेत आले
तशा प्रकारे ऑगस्ट महिन्याचे देखील आता त्या ठिकाणी 1500 रुपये मोजून 2 तासांच्या आतमध्ये तुमच्या मोबाईलवरती झटकन आता येणार आहेत। परंतु तुम्ही आत्ताच ऐकलेलं पण आहे की महिला व बाल विकास मंत्री ज्या तटकरे मॅडम आहेत त्यांच्याच हातात असतं की लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमकं कोणत्या बँकेत त्या ठिकाणी सोडायचं असतं। त्यांनी स्पष्टपणे बँकांना ऑर्डर दिली आहे की 37 ते 38 बँकेचे खाते लाडकी बहीण योजनेला चालणार नाहीत। तुम्ही आत्ताच ऐकलेलं सुद्धा आहे। त्यामुळे 37 ते 38 बँक खाते रद्द करण्यात आले आहेत। त्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी 14,000 पुरुषांनी आता काय केलंय, आम्ही लाडक्या बहिणीचा आहोत, आम्ही महिलाच आहोत असं खोट्या प्रकारे कागदपत्रे काढून गेले 1 वर्ष झालं त्यांनी लाडकी बहीण योजनेचे 12 हप्ते म्हणजेच आतापर्यंत 15,000 रुपये प्रत्येक पुरुषांनी 14,000 पुरुषांनी आतापर्यंत बँकेमध्ये 37 ते 38 बँकेमध्ये घेतल्याचं आत्ताच महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडमने आता स्पष्टपणे सांगितलं आहे। आता त्यांनी पोलिसांना सांगून तशा प्रकारे कारवाई करण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत। त्यामुळे आज जो पुढील 2 तासांच्या आतमध्ये 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत तर ते सर्वच बहिणींना मिळणार नाहीत असं सांगण्यात आलंय। फक्त याच 15 जिल्ह्यातील महिलांना येणार आहेत आणि बँकांची नवीन यादी सुद्धा आता या 15 जिल्ह्यांची यादी बँकांना या ठिकाणी देऊन टाकली आहे। त्यामुळे कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हा लाभ सुरू होतोय नक्की बघा। आता बघा या ठिकाणी 15 जिल्ह्यांची यादी आत्ताच 5 मिनिटापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। त्यामुळे शिंदे साहेबांनी आता सांगितलंय की तुम्हाला 10 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या 15 जिल्ह्यामध्ये पुढील 2 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये आता या ठिकाणी 1500 रुपये सोडले जाणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे त्या ठिकाणी पैसे सोडण्यात येणार आहेत हे पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका। त्याचं कारण म्हणजे तुमच्या भावाने दिलेला शब्द हा खरा असतो। एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते 100% करून दाखवतात। तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे गेले 1 वर्ष झालं महिलांच्या खात्यावरती 1500 रुपये महिन्याला तुम्हाला येत आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते 100% खरं असतं, दिलेला शब्द ते पाळतात असा शिंदे साहेबांवर तुमचा पण खूप विश्वास आहे। त्यामुळे कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पुढील 2 तासांच्या आतमध्ये हे तुम्हाला पैसे येणार आहेत याची यादी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगतो। पहा लाडक्या बहिणींनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 37 ते 38 बँकेचे खाते रद्द करण्याच्या सूचना आत्ताच महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडमनी या ठिकाणी दिल्या आहेत। त्यामुळे तुमची बँक कोणती आहे हे तुम्हाला नक्की बघायचं आहे। तुमची बँक जर सरकारने ठरवलेल्या या बँकेत नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। या त्या ठिकाणी 16 जिल्ह्यांच्या या ठिकाणी यादीमध्ये जर तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अवघड होणार आहे। जर यामध्ये जिल्हा असेल तर तुम्हाला पुढील 2 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती 1500 रुपये येणार आहेत। या बँका सोडून इतर बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर मग मात्र तुम्हाला त्या ठिकाणी आता जुलै महिन्याचे हप्ते आलेत परंतु ऑगस्ट महिन्याचे पैसे तुम्हाला या ठिकाणी येणार नाहीत। स्पष्टपणे तुम्ही आत्ताच ऐकलेलं आहे तटकरे मॅडमनी लाडकी बहीण योजनेचे त्या ठिकाणी हप्ता सोडण्याचे जे काम करतात त्यांनी सांगितलंय की त्यामुळे कोणत्या बँका आजसाठी निवडले आहेत तर या ठिकाणी तुम्ही आता कान देऊन आता ऐकायचं आहे। 2 मिनिटं या ठिकाणी तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे की नेमकं कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये त्या ठिकाणी पुढील 2 तासांच्या आतमध्ये येणार आहेत। कोणत्या बँकांना हे सरकारच्या माध्यमातून आदेश दिले आहेत। आत्ताच 5 मिनिटापूर्वी तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे बँकांना तातडीने फोन करून सांगितलंय की लाडक्या बहिणींना अजिबात नाराज करू नका, पटकन त्यांच्या हक्काचे ऑगस्ट महिन्याचे हप्ता त्या ठिकाणी देऊन टाका असं बँकांना त्यांनी फोन करून आत्ताच 5 मिनिटापूर्वी या ठिकाणी आदेश दिले आहेत। त्यामुळे तुम्ही मोबाईल हातामध्ये इथून पुढे पकडायचा आहे। आता पुढील 2 तासामध्ये तुम्हाला 1500 रुपये बँकेत आल्याचा मोबाईलवरती मेसेज येणार आहे। आता बघा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये बँकेत आल्याचा तुम्हाला मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। आता तुम्हाला 1500 रुपये बँकेत पडल्या लगेच काढून तुम्ही घरी घेऊन यायचं आहे, अन्यथा बँक तुमचे पैसे काटू शकतात। कारण बँकांचा एक नियम आलाय तो म्हणजे मिनिमम काहीतरी शिल्लक बॅलन्स म्हणजेच पैसे त्या ठिकाणी तुम्हाला रक्कम ठेवायची होती। परंतु लाडक्या बहिणी काय करतात, लाडकी बहीण योजनेचा हप्ता आल्या सर्व पैसे काढून घरी घेऊन येत असतात। त्यामुळे सरकारने सांगितलंय की पैसे खात्यात पडल्या पटकन घरी काढून तुम्हाला या ठिकाणी घेऊन यायचं आहे।
आता कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत याची यादी देखील समोर आली आहे, जी बँकांना या ठिकाणी आता त्या ठिकाणी पाठवल्या. लक्षपूर्वक बघायचं आहे, 2 मिनिटे लक्ष देऊन बघा. याच 15 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या. आता तुम्हाला लगेच या ठिकाणी आता आम्ही यादी सांगणार आहे. कोणत्या बँकांना पैसे सोडण्यात आलेत, तर त्या बँकांना सुद्धा आता त्या ठिकाणी आदेश सरकारचे दिले आहेत. पटकन महिलांच्या खात्यावरील पैसे गेले पाहिजेत. जर तुमच्या बँकेचे खाते सरकारने निवडलेल्या याच बँकेत असेल तर तुम्हाला पैसे आज येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत, असं महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडमनी आत्ता स्पष्टपणे 5 मिनिटापूर्वी सांगितलंय. त्यामुळे आता आपण बँकांची लिस्ट पाहूया, ज्या बँकेमध्ये स्वतः तुमचे लाडके भाऊ आता एकनाथ शिंदे साहेबांनी 1500 रुपये या ठिकाणी आता सोडलेले आहेत. प्रत्येक बँका अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींनो प्रत्येक पॉईंट यामध्ये महत्त्वाचा आहे. त्यामुळे महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवा आणि लक्षपूर्वक पुढील 2 मिनिटे व्हिडिओ बघा. आता लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की तुम्हाला पुढील 2 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत या महत्त्वाच्या बँकेमध्ये महत्त्वाच्या 15 जिल्ह्यामध्ये तुम्हाला आता या ठिकाणी 2 तासांच्या आतमध्ये 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे 100% 2 तासांच्या आतमध्ये हे 1500 रुपये बँकेत आल्याचा तुम्हाला मेसेज या ठिकाणी आता येणार आहे. फक्त याच बँकेमध्ये पैसे येणार आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यासाठी आपण पहिल्यांदा कोणत्या बँका चालणार आहेत हे पहिल्यांदा आपण पाहूया. त्यानंतर कोणत्या 15 जिल्ह्यांची लिस्ट तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी या महत्त्वाच्या बँकांना त्या ठिकाणी दिले आहे. 15 जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या. काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. लाडक्या बहिणींनो, आता पहिल्यांदा आपण कोणत्या बँका चालणार आहेत यामध्ये तुमचं खातं आहे का हे आपण पाहूया. जर तुमचं यामध्ये खाते असेल तर तुम्हाला पुढील 2 तासांच्या आतमध्ये हा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे. पुढील फक्त 2 तासांच्या आतमध्येच तुम्हाला जर हा लाभ पाहिजे असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच 5 मिनिटापूर्वी सांगितलंय की पहिली बँक सांगण्यात आल्या. सर्वांनी लक्षपूर्वक बघा, कोटक महिंद्रा बँक. बघा, कोटक महिंद्रा बँकेत ज्या ज्या लाडक्या बहिणीचं खातं आहे त्यांना आधार कार्ड त्यांनी लिंक केलं असेल तर पुढील 2 तासांच्या आतमध्ये कोटक महिंद्रा बँकेमध्ये 1500 रुपये येणार आहेत. तुमची बँक आहे का बघा. आता बघा, कोटक महिंद्रा बँकेमध्ये त्या ठिकाणी 1500 रुपये पडल्याचा मेसेज येणार आहे. त्यानंतर पुढची बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक. जर जिल्हा मध्यवर्ती बँकेत तुमचं खातं असेल आणि आधार कार्डला बँकेचं खातं लिंक केलं असेल तर तुम्हाला सुद्धा आज पैसे या ठिकाणी येणार आहेत. बघा, पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे ICICI बँक. प्रत्येक बँका महत्त्वाच्या आहेत. लाडक्या बहिणींनो, 2 मिनिटे लक्ष देऊन बघा. आता इथे लक्ष द्यायचं आहे. तुमची बँक यामध्ये असेल तर तुम्हाला पुढील 2 तासांच्या आतमध्ये हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत. ICICI बँक. पुढची बँक सांगितली आहे यामध्ये पैसे येणार आहेत ती म्हणजे भरपूर महिलांनी खातं खोललंय ते म्हणजे महाराष्ट्र बँक. महाराष्ट्र बँकेमध्ये पुढील 2 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये 1500 रुपये त्या ठिकाणी पैसे सोडण्याचे आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेत. त्यानंतर पुढची बँक आहे कॅनरा बँक. या कॅनरा बँकेमध्ये ज्या ज्या महिलांचं आधार कार्ड बँकेला लिंक केलंय त्या बँकेच्या खात्यावरती पैसे येणार आहेत. त्यानंतर पुढची बँक आहे HDFC बँक. या बँकेमध्ये सुद्धा पुढील 2 तासांच्या आतमध्ये हे पैसे आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिले आहेत. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पुढे 15 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. हे तुम्ही लाडक्या बहिणींनो विसरू नका, कारण याच फक्त 15 जिल्ह्यामध्ये आता पैसे सोडणार असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलंय. त्यामुळे फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे. 15 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण हा जो आदेश दिलाय तर तो डायरेक्ट तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी दिलाय. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबावर तुमचा पण विश्वास असेल तर इथे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे. कोणत्या 15 जिल्ह्यांना आदेश दिलेत, या 15 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर लगेचच पुढील 2 तासांच्या आतमध्ये 1500 रुपये ऑगस्टचे तुम्हाला येणार आहेत. तर कोणते 15 जिल्हे आहेत पहा. आता बघा लाडक्या बहिणो, पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे 99% लाडक्या बहिणींचं खातं खोललंय ती म्हणजे पोस्ट ऑफिस बँक. या पोस्टामध्ये सर्वात पहिल्यांदा पुढील 2 तासांच्या आतमध्ये आता पुढे सांगणार आहे त्या 15 जिल्ह्यामध्ये ऑगस्टचे 1500 रुपये या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे कोणते 15 जिल्हे आहेत हे लाडक्या बहिणींनो तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे. आता त्यानंतर सरकारी एक मोठी बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि आता बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये पुढील 2 तासांच्या आतमध्ये पुढे सांगणार आहे त्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत.
त्यानंतर आता पुढे सांगणार आहे तो जिल्हा म्हणजे बघा, जिल्ह्यांची लिस्ट बघायची आपल्याला, बारकाईने कान देऊन ऐकायचं आहे, तरच तुम्हाला या 15 जिल्ह्यामध्ये पैसे आल्याचा मेसेज तुम्हाला पुढील 2 तासांच्या आत दिसणार आहे. आता बघा, आपल्या राज्यामध्ये टोटल 6 प्रशासकीय विभाग आहेत, ज्यामध्ये अमरावती विभाग पहिला आहे, दुसरा विभाग आहे पुणे, तिसरा विभाग आहे त्या ठिकाणी नाशिक, चौथा विभाग नागपूर, 5वा विभाग आहे तो म्हणजे कोकण विभाग, त्यानंतर 6वा शेवटचा विभाग तो म्हणजे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विभाग. तर प्रत्येक विभागातून आता आजसाठी 2-2 जिल्ह्यांची निवड सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आल्या. आता बघा, आज 1500 रुपये वाटण्याचा पहिलाच दिवस आहे. आता त्यामुळे जिल्हे म्हणजे 15 जिल्ह्यांची निवड या ठिकाणी करण्यात आल्या. उद्यापासून 6 जिल्हे 4 टप्प्यामध्ये पैशांचं वाटप करण्यात येणार आहे. आता 15 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगत आहे. आता बघा लाडक्या बहिणो, आता तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला पैशाचं वितरण होतंय, परंतु आज ज्या 15 जिल्ह्यामध्ये वाटप त्या ठिकाणी पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी आता सांगण्यास सुरुवात करत आहे. लक्षपूर्वक बघा, सगळ्यात पहिल्यांदा जो जिल्हा आहे, जो विभाग आहे तो म्हणजे पुणे विभाग. आपण सुरुवात करूया या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून, तो म्हणजे पुणे विभागापासून. आता यामध्ये जर आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्हा आहे पुणे विभागामध्ये, पुणे जिल्हा आहे, सातारा आहे, सोलापूर आहे, तर हे जिल्हे येतात. तर यामध्ये सगळ्यात आधी लाभार्थी संख्या जास्त असणारा जिल्हा तो म्हणजे पुणे आणि सातारा, हे 2 जिल्ह्यामध्ये आजसाठी या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेत. त्यामुळे लक्षात ठेवा, पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला आज पैसे येणार आहेत. काळजीपूर्वक बघा, लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी या जिल्ह्यांना आदेश दिले आहेत, त्यामुळे या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला हप्ता येणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक 2 मिनिटे बघा. आता बघा, त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे, ज्यामध्ये 1500 रुपये येणार आहेत, तो विभाग म्हणजे नाशिक विभाग. आता नाशिक विभागामध्ये येतात 5 जिल्हे, तर त्या 5 जिल्ह्यांची नावे आहेत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर. तर यामध्ये नंदुरबार आणि अहिल्यानगर या 2 जिल्ह्यांची निवड आजसाठी या ठिकाणी करण्यात आल्या. आता बघा, अहिल्यानगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा आहे, म्हणून त्याची निवड आता करण्यात आल्या. आता बघा, पुढचा विभाग यामध्ये सांगण्यात आला आहे तो म्हणजे नागपूर विभाग. आता नागपूर विभागातील तुम्ही महिला असाल तर यामध्ये नागपूर विभागामध्ये 6 जिल्हे येतात. नागपूर असेल, वर्धा असेल, गडचिरोली असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, चंद्रपूर असेल आणि इथे या ठिकाणी येतात. यापैकी जर बघितलं तर गोंदिया आणि भंडारा, आता या ठिकाणी गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना आजसाठी आता ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये सोडण्यासाठी प्राधान्य या ठिकाणी देण्यात आले. आता सरकारच्या माध्यमातून देण्यात आले. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बघा कोकण विभाग. कोकण विभागामध्ये टोटल 7 जिल्हे येतात, ज्यामध्ये मुंबई शहर असेल, मुंबई त्या ठिकाणी जिल्हा असेल, त्या ठिकाणी ठाणे शहर असेल, तसे पालघर असेल, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यामधील प्रत्येक त्या ठिकाणी 2 जिल्ह्यांसाठी आता प्राधान्य देण्यात आले. सिंधुदुर्ग आणि ठाणे या 2 जिल्ह्यांची निवड आजसाठी करण्यात आल्या. त्यानंतर शेवटचा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर. जर यामध्ये जर बघितलं तर टोटल आपल्याला जिल्हे 4 ते 5 मिळतात. तर यामध्ये आता नांदेड, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं बीड, यामध्ये आता त्या ठिकाणी घेण्यात आले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.